नमस्कार, मी दृष्टी तुमचं सर्वांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे आपण बनवणार आहे अक्षय तृतीयेसाठी स्पेशल अशी ही थाली, वेज थाली आणि पटकन अशी बनणार आहे। त्यासाठी मी इथे आपल्याला पहिली थोडंसं कणिक मळून घ्यायचं आहे। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून हे पीठ कणिक जे आहे ते आपलं मळून घ्यायचं आहे। जास्त वेळ नाही लागणार आहे, अगदी झटपट अशी ही वेज थाली रेडी होणार आहे। अगदी 1 तासामध्ये तुम्ही हे अक्षय तृतीयेसाठी स्पेशल अशी वेज थाली बनवू शकता। आणि तुम्ही बघू शकता पीठ फटाफट इथे मळून घ्यायचं आहे। आणि सर्वात आधी पीठ मी का मळलं, जेणेकरून हे पीठ व्यवस्थित भिजेल आणि आपल्या पुऱ्या अशा आहेत ना मस्त अशा सॉफ्ट आणि टम्म फुगणाऱ्या होतात। त्यामुळे सर्वात आधी इथे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि पीठ मळायच्या अगोदर मी इथे कुकर लावून घेतलेला होता। हे बघा पीठ व्यवस्थित इथे मळलेलं आहे, म्हणजे पीठ मळेपर्यंत आपला कुकर पण थंड होतो। कुकरमध्ये मी इथे भात, डाळ आणि बटाटे बॉईल करायला लावले। अगदी 3 शिट्ट्यामध्ये आपलं हे भात जे आहे ना, कुकर जे आहे ना तो होतो आणि परफेक्ट असं ही डाळ, बटाटा आणि भात शिजून व्यवस्थित असं हा रेडी होतो। त्यानंतर काय, कुकर थंड झाला की इथे मी वरण फोडणीला घालणार आहे। वरण साधं सिंपल आणि खायला खूप मस्त लागतं ह्या पद्धतीने जर तुम्ही वरण बनवलं तर। कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। राई, जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद इथे सगळं तेलामध्येच आपल्याला घालायचं आहे। आणि व्यवस्थित हे तेलामध्ये ना, हळद पण इथे जास्त नाही टाकायची आहे, थोडीशीच टाकायची, म्हणजे साधारणतः अर्धा चमचा टाकलेली आहे। आणि हे बघा तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी इथे आपली डाळ शिजलेली आहे। अगदी 3 शिट्ट्यामध्ये आपली ही डाळ, आणि ही तूर डाळ आहे। त्यानंतर का डाळ इथे फोडणीला टाकायची आहे। थोडंसं पाणी इथे मी ॲड केले, म्हणजे तुम्हाला जर गरजेनुसार जेवढं पाणी घालायचं आहे ना तेवढं घालू शकता। मग इथे घोटणीने इथे घोटून घ्यायचं आहे। सिंपल अशी ही वरण भाताची रेसिपी आहे। वरण भात खायला खूप मस्त लागतो, त्यावर गरम गरम तूप खाल्लं ना तर वाव, खूप छान लागतं। नक्की बनवा। हे बघा व्यवस्थित इथे जास्त जाड किंवा जास्त पातळ असं वरण नाही। आणि हे वरण जर ना अगदी तुम्ही कसं माहिती आहे, बारीक गॅसवर जर उकळून घेतलं ना तर खूप छान लागतं। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित फिरवून बारीक गॅसवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। 10 मिनिटं व्यवस्थित हे शिजलं ना बारीक गॅसवर खूप छान लागतं। हे तुम्ही बघू शकता वरणचा कलर, टेक्स्चर बघा किती छान आलेला आहे। खूप मस्त असं हे वरण लागतं। गरम गरम भातावर जर तूप घालून तुम्ही हे वरण भात खाल्ला ना तर खूप छान लागतं। आणि ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मस्त असं ही सिंपल वरण भातची रेसिपी। त्यानंतर काय, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अशा पद्धतीने आपलं वरण पण इथे रेडी झालेले तुम्ही बघू शकता किती झटपट। त्यानंतर इथे आपल्याला कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालायचे आहे। इथे थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे, कारण बटाट्याची सुक्की भाजी आपण बनवतो तर थोडंसं तेल असलं ना की चवीला खूप छान लागते। त्यानंतर काय, तेल गरम झालं ना की 1 चमचा राई, 1 चमचा इथे जिरं घालायचं आहे। बटाट्याची भाजी देखील अगदी सिंपल आणि स्वीट अशी ही लागते, खूप छान अशी बनते ही। पुरीसोबत देखील खूप मस्त लागते। जास्त इथे मी कुठलंही तिखट वापरलेलं नाही, खूप छान असं हे वेज थाली रेसिपी बनते। त्यानंतर का व्यवस्थित राई जिरं तडतडलं ना की ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। बटाट्याच्या भाजीमध्ये कढीपत्त्याचा स्मेल ना खूप मस्त असा सुगंध येतो त्याचा। त्यानंतर मी ते 5-7 हिरव्या मिरच्या घातलेल्या, हे जास्त तिखट नाही, पण बटाटा कसा गोड असतो त्यामुळे थोडंसं मिरची घालणं गरजेचं आहे। आणि मग इथे आलं लसूण 1 चमचाभर थोडंसं ठेचून घेतलेलं आहे मी, आणि म्हणजे साधारणतः 7-8 पाकळ्या लसूणच्या आणि 1 इंच आलं, हे थोडंसं असं म्हणजे जाडसर असं ठेचून घ्यायचं। व्यवस्थित हे सगळं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा घेरून घ्यायचा आहे। कांदा देखील आपल्याला व्यवस्थित इथे लाल करायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता किती झटपट अशी आपली ही वेज थाली रेडी होते। कांदा व्यवस्थित इथे परतून झाला ना की इथे आपल्याला ह्या बटाट्याच्या पिवळ्या भाजीमध्ये टोमॅटोचा वापर कधीही करायचा नाही, त्याची टेस्ट वेगळी लागते। त्यामुळे इथे मी टोमॅटो वापरलेला नाही। मग इथे 1 चमचा हळद, 1-2 चिमूट इथे हिंग घालायचं आहे। हिंग जरूर घाला, खूप मस्त लागतो हे फ्लेवर हिंगाचा। त्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून झाल्यानंतर इथे मी बटाटे ना 5-7 बटाटे उकळून घेतलेले होते, जसं की एकत्रच मी सगळं हे कुकरला लावलेलं होतं आणि छोटे छोटे असे तुकडे करून घेतले, एकदम छोटे नाही, मीडियम साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे सोलून। त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे।
मग आपल्याला ना हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सिंपल अशी ही बटाट्याची भाजी ना खूप छान लागते। व्यवस्थित मिक्स झालं ना की आपल्याला ह्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची आहे, भरपूर इथे कोथिंबीर घालायची आहे। खूप मस्त अशी ही पुरीसोबत किंवा तुम्ही अशीच देखील ही खाऊ शकतात, वरण भातासोबत देखील खूप मस्त लागते। कोथिंबीर घालून झाले की व्यवस्थित मिक्स करून झाल्याने अशा पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता की आपली बटाट्याची भाजी देखील इथे रेडी झालेली आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही बटाट्याची भाजी बनवलेली, पण खायला खरंच खूप अप्रतिम अशी लागते। आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती कलर टेक्स्चर पण किती मस्त आलेलं आहे। खूप छान अशी ही भाजी बनते। त्यानंतर फटाफट इथे पुऱ्या लाटून घ्यायचे आपल्याला। पीठ इथे आपलं व्यवस्थित हे बघा तुम्ही बघू शकता छान असं हे भिजलेलं आहे। पीठ व्यवस्थित भिजलं ना की पुऱ्या आपल्या खूप मस्त अशा होतात, सॉफ्ट राहतात अगदी, म्हणजे जास्त वेळ हे सॉफ्ट आणि बोलतात ना की खायला देखील चविष्ट लागतात। त्यामुळे इथे तुम्ही डायरेक्ट चपाती लाटून छोट्या वाटीने गोल आकाराच्या पुऱ्या करू शकता किंवा छोटे गोळे घेऊन अशा पद्धतीने लाटून देखील पुऱ्या लाटू शकता। हे बघा व्यवस्थित अशा ह्या म्हणजे थोड्याशा जाडसर किंवा अगदी पातळ अशा ना मीडियम साईजमध्ये, अगदी पातळ ठेवल्या ना त्या कडक होतात आणि जाडसर ठेवल्या ना ते खूप अशा एकदमच जाड आणि चिकट अशा लागतात। त्यामुळे इथे मीडियम साईजमध्ये पुऱ्या लाटायच्या आणि गरम तेल झालं ना की ह्याच्यामध्ये पुऱ्या घालायच्या आहेत। आणि तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे हलक्या हाताने हे तेल फिरवत जर आपण केल्यानंतर टम्म अशी ही पुरी फुगते, खायला खरंच खूप मस्त लागते। आणि हे बघा किती छान अशा हा पुऱ्या झालेल्या मस्त अशा लागतात। आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि हे तुम्ही बघू शकता किती फटाफट इथे आपली ही जे व्हेज थाली आहे ते रेडी होत आहे। त्याच तेलामध्ये मी इथे थोड्याशा कुरडया तळून घेतल्या, तांदळाच्या कुरडया। तांदळाच्या कुरडयाचं रेसिपी मी ऑलरेडी चॅनलला अपलोड केलेली आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी व्हिडिओ एडिट नाही केलेला आहे, कारण ऑलरेडी मी जे तांदळाची कुरडई आहे ना ती रेसिपी मी घातलेली आहे चॅनलवर। त्यानंतर का फटाफट आपली इथे व्हेज थाली रेडी करायची आहे। भात, त्याचसोबत हे मस्त असं गरम गरम वरण, त्याचसोबत ही बटाट्याची भाजी आणि इथे छान असं मी श्रीखंड बनवलं नव्हतं, हे बाहेरूनच आणलेलं, पण हे इलायची फ्लेवरचं श्रीखंड होतं। आणि आमरस देखील खायला खूपच मस्त लागतो पुरीसोबत। आमरसची मी ऑलरेडी रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे, त्यामुळे मी इथे आमरसचा व्हिडिओ तुम्हाला शेअर नाही करत, कारण तुम्हाला जर आमरसची पण रेसिपी पाहिजे तर नक्की चॅनलला व्हिजिट करा। आणि आमरसची रेसिपी बघा खूप छान अशी बनते आणि पटकन अशी आमरसची पण रेसिपी आहे। मग इथे गरम गरम वरणवर आपल्याला तूप घालायचं आहे। मस्त अशी ही अक्षय तृतीया स्पेशल व्हेज थाली झालेली आहे। रेसिपी जर आजची तुम्हाला व्हेज थालीची आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।